आणि पुन्हा एकदा वळूया सविस्तर बातम्यांकडे। आयटी क्षेत्रात सर्वात मोठा भूकंप आहे। ओरॅकल कंपनीकडून मोठी कर्मचाऱ्यांची कपात होतीये। कंपनीकडून एका दिवसामध्ये 30,000 जणांना नारळ देण्यात आलाय। यामध्ये 12,000 भारतीय आता बेरोजगार झालेले आहेत। एक मेल आला आणि 30,000 जणांना हा नारळ मिळालाय। आयटी क्षेत्रात सर्वात मोठा आतापर्यंतचा हा भूकंप म्हणता येईल। अमेरिकेतल्या आघाडीची आयटी कंपनी ओरॅकलनं एका दिवसामध्ये तब्बल 30,000 जणांना नारळ दिला। त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय आणि यामध्ये तब्बल 12,000 हे भारतीय कर्मचारी असल्याचं कळतंय। कंपनीनं आपल्या गरजेनुसार आणि संघटनात्मक बदलासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आल्याचं कळतंय। पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान कंपनीनं कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आणि आपल्याला कामावरून कमी केल्याचं या मेलमधून सांगितलं। आपण ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया, नेमकं काय झालं। तर आयटी क्षेत्रातला हा मोठा भूकंप आहे। ओरॅकल कंपनीकडून सर्वात मोठी नोकर कपात करण्यात आली। 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय। भारतातले 12,000 जण त्यामुळे आता बेरोजगार झालेले आहेत। कर्मचाऱ्यांना आज कामाचा शेवटचा दिवस आहे असा मेल आलेला आहे। तर पहाटे 5 वाजता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हा मेल आलेला आहे। ओरॅकल कंपनीकडून अशा प्रकारे 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे।